विद्यार्थी मित्रांनो, 12वीच्या बोर्डच्या एक्झाम मध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री आणि मॅथ्स मध्ये मिनिमम 45% मार्क पडले पाहिजेत. हा असतो ग्रुपिंग क्रायटेरिया. आणि हा क्लिअर होईल का अशी बऱ्याच मुलांना भीती होती किंवा असते. मी इथं तुमची सगळी भीती दूर करणार आहे. सांगू का तुम्हाला मी? पहिली गोष्ट म्हणजे फिजिक्सचे 30 मार्क, प्रॅक्टिकलचे, मॅथ्सचे 20 मार्क, हे 50 तर तुम्हाला मिळालेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, केमिस्ट्रीचे मार्क्स मी का काउंट केले नाहीत? सांगतो. जर तुमचा ग्रुप क्रायटेरिया क्लिअर होत नसेल तर अशा वेळेस केमिस्ट्रीच्या ऐवजी सीएस, आयटी, त्याच्यात तुम्हाला सांगू का टेक्निकलचे सब्जेक्ट, बायफोकल सब्जेक्ट, इलेक्ट्रॉनिक याचे मार्क काउंट केले जातात. आणि मी तुम्हाला सांगतो, मग आयटी, सीएस मध्ये तुम्हाला चांगला स्कोर होतोच तुम्हाला करायचंय जर तुम्हाला ग्रुपिंग क्रायटेरियाची भीती वाटत असेल तर. पण हा 45%चा क्रायटेरिया तर ओपन साठी आहे. पण जर तुम्ही ईडब्ल्यूएस मधून असाल, एनईबीसी मधून असाल किंवा कुठल्याही कास्ट मधून असाल तर 40%चा फक्त क्रायटेरिया आहे. मग कसली काळजी करताय? सीईटी वर फोकस करा. आणि सीईटी साठी आपला क्रॅश कोर्स तुम्ही घेतलाय, मला हे माहित आहे. नसेल घेतला तर डेमो लेक्चर्स बघा, तुम्हाला नक्की आवडणार आहेत. कारण आपण 0 लेवल पासून शिकवतोय. ओके. आणि गेली 5 वर्ष एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिझल्ट आपण दिलेला आहे. ओके. मग आता मनात भीती ठेवणार का? बिलकुल नाही. आणि सीईटीला सुरुवात जोरात करायची. ऑल द बेस्ट.